अभ्यागतांना दुखू नकोस असे भारद्वाजाने सांगितले. असे वचन देण्यास धनंजयी तयार नव्हती. तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात तसे तुझे तुकडे करीन अशी धमकी त्याने दिली. कारण त्याच्याकडे एकदा भोजनास बरेच जण यायचे होते. तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण भगवान बुद्धाची स्तुती मात्र करून माझा अपमान करू नकोस. पण तसं केलंस तर तुला मी तुकडे तुकडे करून टाकेन. मग ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक्स्वातंत्र्य राखून तिने बुद्धस्तवनाच्या 500 गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या भोजनास येणाऱ्याने बिनशर्त पराजय मान्य केला. भोजनपात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले आणि अतिथी भोजनात बसले. अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळवण्याकडे तोंड करून ती त्रिरत्न स्तवन करू लागली. अपमानित अतिथी